आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न, गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। काँग्रेस फारकत घेत आहे तर पवार गटामध्ये नेतृत्व बदलाची गोष्टी सुरू आहेत, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। निवडणुका जिंकताच राष्ट्रवादीला आश्वासनांचा विसर पडला, माझ्या भाषणात शेतकरी कर्जमाफीबाबत कधी ऐकलं का? अजित पवार आणि हसन मुश्रीफांनी कर्जमाफीचा विषय थेट हसण्यावर नेला। आम्ही अंथरूण वाढवू आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अजित पवारांच्या वक्तव्यावर भाजपच्या प्रवीण दरेकर यांचा टोला। कर्जमाफीची घोषणा भाजपच्या जाहीरनाम्यात, प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावंच लागेल, संजय राऊतांचं अजित पवार यांना उत्तर। कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक, अजित पवार कर्जमाफीचं बोलले नसले तरी मित्रपक्षांचा शब्द पाळायलाच हवा, कैलास पाटलांची प्रतिक्रिया। भाजपमध्ये प्रवेश करतोय ही चर्चा चुकीची, मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयामध्ये गेलो होतो, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच्या भेटीनंतर राजन तेली यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप रणशिंग फुंकणार, भाजपच्या महाविजय 3.0 अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार, फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांची बैठक घेणार। शिर्डीमध्ये उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, भाजपचे सगळे मंत्री आमदार खासदार अधिवेशनासाठी उपस्थित राहणार, राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार, तर अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील।